Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learn Easily by संध्या वाघ. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॅक्टिस सेट 7.2 चॅप्टर आहे मेन्च्युरेशन आणि ह्या चॅप्टर मध्ये आपण कन्सेप्ट पाहणार आहोत फ्रस्टम ऑफ द कोन. आता या ठिकाणी फॉर्म्युले दिलेले आहेत आणि ही फिगर दिलेली फ्रस्टम ऑफ कोनची. तर याच्याबद्दल आपल्याला डिटेल्स इन्फॉर्मेशन आपल्या बुक मध्ये व्यवस्थित दिलेली ती आपण व्यवस्थित घेऊया. त्यानंतर हे फॉर्म्युले कसे आलेले आहेत ते देखील आपण स्टडी करूया आणि त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.2 मध्ये 3 क्वेश्चन्स आहेत ते आपण ते सॉल्व्ह करूया. या ठिकाणी फ्रस्टम ऑफ कोन बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर फ्रस्टम ऑफ कोन कसा तयार केला जातो तर आपल्याला माहिती हा कोनचा शेप आहे आणि ह्या ज्या कोनच्या शेपला जर आपण कट केला, पण कट कसा करायचा तर तो कट करणारा जो प्लेन असेल तो पॅरलल टू द बेस पाहिजे. काय पाहिजे? पॅरलल टू द बेस पाहिजे, तरच तो आपल्याला फ्रस्टम ऑफ कोन मिळणार आहे. जर आपण त्याला स्लॅन्टिंगनी कट केलं तर तो फ्रस्टम ऑफ कोन होत नाही, कारण की त्यावेळी वरचा फेस हा फेस पा आणि खालचा फेस एकमेकांना पॅरलल नसतात. एकमेकांना जेव्हा पॅरलल असतील त्यावेळेस त्याला फ्रस्टम म्हणायचे. आणि ह्या कोनचे जेव्हा आपण 2 भाग करतो त्यावेळी रिमेनिंग जो भाग असतो त्याला आपण कोनिकल शेप, जो आहे आपला आधीचा जो कोन आहे तसाच तो कोन तयार होतो, परंतु दुसरा जो पार्ट आहे तो फ्रस्टम तयार होतो. कारण की त्यावेळी त्याला वरचा जो पॉइंट असतो त्यावेळी तो पॉइंट नसतो, त्या ठिकाणी एक सर्क्युलर पार्ट आलेला असतो. म्हणजे फ्रस्टम कसा तयार करायचा? कोनला एका प्लेननी पॅरलल टू द बेसनी कट करायचं, त्यावेळी आपल्याला फ्रस्टम मिळणार आहे. या ठिकाणी आपण पाहिलेला ग्लास, आता ग्लासचा जो शेप आहे तो देखील फ्रस्टम ऑफ द कोन आहे आणि त्यामध्ये जे वॉटर आहे ते वॉटर जो शेप घेणार आहे तो देखील फ्रस्टम ऑफ कोनचा शेप घेणार आहे. म्हणजे ज्यावेळी आपण बकेट पाहतो, ग्लास पाहतो किंवा कुठल्याही या शेपची फिगर पाहतो त्यावेळी त्याला फ्रस्टम ऑफ कोन म्हणायचं. मग या ठिकाणी वेगवेगळे डायमेन्शन दिलेले आहेत. त्यामध्ये जो खालचा बेस असतो, जी मोठी रेडियस असते, मोठा बेस असतो त्याला आपण R1 नी नेहमी डिनोट करायचं आणि जो छोटी रेडियस असते त्याला R2 नी डिनोट करायची. या ठिकाणी R2 पाहिजे, R1 आणि R2. त्यानंतर ही जी 2 सेंटर मधली हाईट आहे परपेंडिक्युलर हाईट त्याला H ने डिनोट करायची, जी स्लॅन्टिंग हाईट आहे त्याला L ने डिनोट करायची. आलं लक्षात? आता ही जी फिगर दाखवलेली आहे त्या ठिकाणी दाखवलेली ग्लास प्लेस अपसाइड डाऊन. आपण ग्लास नेहमी असा ठेवतो, परंतु जर तो अपसाइड डाऊन ठेवला तर तो देखील फ्रस्टम ऑफ द कोनचा शेप असतो. आलं लक्षात? फ्रस्टम ऑफ कोन तयार करण्यासाठी काय करायचे? कोनला एका पॅरलल प्लेननी म्हणजे बेसच्या पॅरलल प्लेननी कट करते, त्यावेळी आपल्याला फ्रस्टम ऑफ कोन मिळतो. आणि लक्षात ठेवा, एका कोनिकल शेप पासून आपण पाहिजे तेवढे फ्रस्टम ऑफ कोन तयार करू शकतो, परंतु एका कोन पासून आपण जर आपल्याला दुसरा कोन तयार करायचा असेल तर फक्त एकच कोन तयार करू शकतो, कारण की 0 रेडियस असलेला पॉइंट फक्त एकच आहे. आलं लक्षात? आता हा जे आपण फ्रस्टम तयार केलेला आहे याच्यापासून आपण अजून एक फ्रस्टम तयार करू शकतो, अजून एक मध्ये कट मारू शकतो, अजून एक मध्ये कट मारू शकतो, पाहिजे तेवढी कट मारून आपण पाहिजे तेवढी फ्रस्टम तयार करू शकतो, परंतु कोनिकल पार्ट फक्त एकच तयार करू शकतो, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी खाली काय दिलेलं आहे? या ठिकाणी दिलेलं की व्हेन अ कोन इज कट पॅरलल टू इट्स बेस वी गेट 2 फिगर्स. आलं लक्षात? या ठिकाणी आपण जे आता डिस्कशन केलेलं आहे, जेव्हा कोनला कट केलं जातं पॅरलल टू इट्स बेस वी गेट 2 फिगर्स, वन इज कोन अँड अदर इज अ फ्रस्टम. आणि हा जो कोन फेस असतो, कोन फिगर असते ती फक्त आपल्याला एकच मिळते, एका कोनपासून एकच फिगर आपल्याला मिळू शकते. फ्रस्टम आपल्याला पाहिजे तेवढे मिळू शकतात. व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया ऑफ द फ्रस्टम कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला गिव्हन बिलो. आता या ठिकाणी आपण फॉर्म्युला पाहणार आहोत आणि ते कसे डिराईव्ह झालेले आहेत त्याचं डिस्कशन आपण थोडक्यात करूया आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 7.2 सॉल्व्ह करूया. आता पुन्हा एकदा आपण ही फिगर पाहूया. ही फ्रस्टमची आहे, तुमच्या लक्षात आलं असेल कोनला आपण एका पॅरलल प्लेननी कट केलेलं आहे, पॅरलल टू द बेस. या ठिकाणी H म्हणजे परपेंडिक्युलर हाईट, या ठिकाणी ही परपेंडिक्युलर असते, परपेंडिक्युलर हाईट बिटवीन 2 सर्क्युलर फेसेस, बरोबर आहे की नाही. त्यानंतर L इज द स्लॅन्टिंग हाईट, नंतर R1 आणि R2 रेडियस ऑफ द सर्क्युलर फेसेस ऑफ द फ्रस्टम. R1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन R2. अशा पद्धतीने आपण कन्सिडर करायचं आहे. आणि या ठिकाणी आता आपल्याला स्लॅन्ट हाईट कॅल्क्युलेट करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय? L इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये H स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, R1 मायनस आपण जेव्हा आपण कोनचा स्लॅन्ट हाईट तयार पाहतो त्यावेळी काय लिहिलेलं असतं? H स्क्वेअर प्लस R स्क्वेअर, बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी R1 मायनस R2 काय घेतलेली आहे? कारण या ठिकाणी जर आपण ही लाईन परपेंडिक्युलर ड्रॉ केली, कुठे जस्ट ही जर परपेंडिक्युलर ड्रॉ केली आपण, यालाच परपेंडिक्युलर हाईटला जर आपण या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केली म्हणजे तर आपण तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आपल्याला L कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण R1 आणि R2, या ठिकाणी R1 आहे, R1 मायनस R2 का घेतलेली आहे तर या ठिकाणी देखील
पायथागोरस थेरम आपण यूज करू शकतो. या ठिकाणी 90 डिग्री असणार आहे, म्हणजे एल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ही जी आहे ही एच असणार आहे, परंतु ही जी डिस्टन्स हे जे डिस्टन्स असणार आहे ते काय असणार आहे, R1 मधनं आपल्याला R2 मायनस करावं लागणार आहे. म्हणजेच R1 मायनस R2 काय घेतलेली आहे तुमच्या लक्षात आलं असेल, स्लॅंट हाईट कॅल्क्युलेट करण्यासाठी हा पायथागोरस थेरम या ठिकाणी ह्या ट्रायंगल मध्ये आपण यूज करणार आहोत. त्यामध्ये एक बाजू h आहे, परंतु दुसरी बाजू ही R1 मायनस R2 एवढं डिस्टन्स R2 आहे आणि टोटल डिस्टन्स R1 आहे. म्हणजे R1 मायनस R2 म्हणजे एवढं डिस्टन्स आलेलं आहे, त्यामुळे R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला कसा आला तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर आपल्याला कर्व सरफेस एरिया ऑफ द फ्रस्टम कॅल्क्युलेट करायचा आहे. कर्व सरफेस म्हणजे फक्त हा कर्व सरफेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, पाय इंटू एल इंटू R1 प्लस R2. आता लक्षात घ्या आपला कोणचा फॉर्म्युला काय आहे, पाय RL, बरोबर आहे की नाही, पाय RL. आता R म्हणजे या ठिकाणी R1 प्लस R2 घेतलेला एवढा डिफरन्स आपण घेतलेला आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी देखील सोपा आहे. पाय कॉमनच आहे, नंतर एल म्हणजे स्लांट हाईट आपण घेतो जे, आणि रेडियस आपण R1 प्लस R2 दोघांची ऍडिशन घ्यायची. हा कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, हा कर्व सरफेस एरिया प्लस हा फेस, बरोबर आहे, सर्क्युलर फेस टॉपचा आणि बॉटमचा सर्क्युलर फेस, दोघांची जर आपण ऍडिशन केली तर काय होणार आहे, पाय RL, बरोबर आहे, पाय एल इंटू R1 प्लस R2 हा कर्व सरफेस एरिया प्लस बेस जो आहे त्याचा एरिया म्हणजे हा एरिया, त्या ठिकाणी आपण पाय R1 स्क्वेअर लिहिणार आणि टॉपचा जो एरिया आहे तो पाय R2 स्क्वेअर. हे सिंपल आहे आपण, कारण सर्क्युलर फेसचा एरिया कसा घेतो, पाय R स्क्वेअर घेतो. तर हे हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं देखील सोपं आहे. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द फ्रस्टम, व्हॉल्यूम ऑफ द फ्रस्टम आहे त्यासाठी फॉर्म्युला या ठिकाणी लिहिलेला आहे, तो फक्त आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे. व्हॉल्यूम ऑफ द फ्रस्टम 1/3 पाय इंटू एच. आता एच आपल्या परपेंडिक्युलर हाईट आहे. जेव्हा आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करतो त्यावेळी आपल्याला स्लांट हाईटची गरज पडत नाही, परंतु जेव्हा आपण कर्व सरफेस एरिया किंवा टोटल सरफेस एरिया कॅल्क्युलेट करतो त्यावेळी आपल्याला स्लांट हाईटची गरज पडते. व्हॉल्यूम मध्ये आपण डायरेक्ट हाईटने कॅल्क्युलेट करतो 1/3 इंटू पाय इंटू एच, आणि ब्रॅकेटमध्ये आता ज्या रेडियस दिलेल्या आहेत त्या पहा, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता हे सगळे फॉर्म्युलाचा यूज करायचा आणि आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.2 सॉल्व्ह करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 1 पहा. द रेडियस ऑफ द टू सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रस्टम शेप बकेट. बकेट दिलेली आहे, त्यामध्ये त्याचे जे एंड असणार आहेत ते नेहमी सर्क्युलर असणार आहे. आर 14 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर, म्हणजे मोठी रेडियस 14 सेंटीमीटर, छोटी रेडियस 7 सेंटीमीटर दिलेली. हाईट ऑफ द बकेट इज 30 सेंटीमीटर. हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड. आपल्याला माहिती आहे की आपण बकेट यूज करतो. बकेटचा शेप कसा असतो, तर तो फ्रस्टम टाईप असतो. म्हणजे या ठिकाणी आता बकेट या ठिकाणी आपण काय केलेली आहे, फ्रस्टम शेपची घेतलेली, म्हणजे जो मोठी रेडियस आहे, ही जी मोठी रेडियस आहे, ही जी रेडियस असणार ही किती दिलेली आहे, 14 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि जी छोटी रेडियस आहे या ठिकाणी, आता या ठिकाणी देखील रेडियस असणार आहे, आलं लक्षात तुमच्या. तर ही जी रेडियस असणार आहे ही रेडियस किती आहे, R2, त्याला आपण R2 म्हणणार. R2 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. दोन रेडियस आपल्याला दिलेल्या आहेत बकेटच्या, आणि बकेटची हाईट दिलेली 30 सेंटीमीटर, म्हणजे दोन परपेंडिक्युलर हाईट, याला परपेंडिक्युलर हाईट म्हणणार. ही जी हाईट आहे h इज इक्वल टू 30 सेंटीमीटर दिलेली. सिंपल फिगर आहे. आता ह्या फिगरवरून आपल्याला याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावा लागणार, जेणेकरून आपण त्यामध्ये किती पाणी बसतं ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पाण्याचं रिलेशन माहिती आहे तुम्हाला, या ठिकाणी दिलेलं आहे 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. याचा अर्थ काय झालेला आहे, जर आपण एक बॉक्स घेतला, एक बॉक्स घ्यायचा, त्या बॉक्सची लेंथ आपल्याला 10 सेंटीमीटर घ्यायची. किती घ्यायची, बॉक्सची लेंथ 10 सेंटीमीटर घ्यायची, त्याची हाईट 10 सेंटीमीटर घ्यायची, आणि त्यानंतर त्याची विड्थ देखील आपल्याला 10 सेंटीमीटर पाहिजे. तर असा जर आपण बॉक्स घेतला, काय, ही 10 सेंटीमीटर पाहिजे, ही लेंथ देखील 10 सेंटीमीटर पाहिजे, आणि ही जी लेंथ आहे ती देखील 10 सेंटीमीटर पाहिजे. सगळ्या बाजूने जर आपण 10 सेंटीमीटर डायमेन्शन असलेला बॉक्स घेतला आणि या बॉक्समध्ये जर आपण पाणी टाकलं, तर ते जे पाणी बसणार आहे ते किती बसणार आहे, 1 लिटर बसणार आहे. काय बसणार आहे, 1 लिटर पाणी बसणार आहे. म्हणजे 1 लिटर पाणी बसण्यासाठी आपल्याला बॉक्स किती घ्यावा लागतो, 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर. म्हणजेच याचा व्हॉल्यूम जो आहे, ह्या बॉक्सचा व्हॉल्यूम हा इक्वल टू 1 लिटर असणार आहे. आता हे रिलेशन आहे, याचा अर्थ काय झालेला आहे, हे रिलेशन झालेलं आहे.
आता बकेटचं व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आणि त्याला 1000 ने डिवाइड केलं, कारण बकेटचं व्हॉल्यूम कशामध्ये येणार आहे, सेंटीमीटर क्यूब मध्ये येणार आहे. त्याला 1000 ने डिवाइड करा, आपल्याला बकेटची कॅपॅसिटी मिळणार आहे, म्हणजे किती पाणी बसणार लक्षात. आता हे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा नेहमी. 1 लिटर साठी आपल्याला 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर बॉक्स घेतला, जे काय भांडं असेल त्या भांड्यामध्ये 1 लिटर पाणी बसतं. आता तुम्ही मला सांगा, जर आपण 1 मीटर बॉक्सची जर लेंथ 1 मीटर असेल, हाईट 1 मीटर असेल आणि लेंथ देखील 1 मीटर असेल, लेंथ ब्रेथ आणि हाईट जर 1 मीटर असेल, तर त्या बॉक्समध्ये किती पाणी बसू शकतं. तर तुमच्या लक्षात, तुमच्या माझ्यासाठी सांगतो, जर 1 मीटर क्यूब जर असेल, 1 बाय 1 मीटर क्यूब, तर त्यामध्ये 1000 लिटर पाणी बसतं. किती बसतं, 1000 लिटर पाणी बसतं. आलं लक्षात. आणि हेच रिलेशन आपल्याला प्रॅक्टिकल लाईफमध्ये देखील उपयोगी पडतं. तर ही बेसिक इन्फॉर्मेशन झालेली. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा आहे. हा फ्रस्टम शेप आहे. फ्रस्टम शेपचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, त्यावरून आपण कॅल्क्युलेट करूया आणि त्या बकेटची किती कॅपॅसिटी येईल इन लिटर्स ते आपण कॅल्क्युलेट करूया. आता आपण सोल्युशन स्टार्ट करूया. आपल्याला फ्रस्टम शेप बकेट दिलेली आहे. त्या बकेटचे डायमेन्शन्स काय आहेत, बेसचा रेडियस 14 सेंटीमीटर, नंतर टॉपची रेडियस जो आहे तो R2 7 सेंटीमीटर आणि हाईट ऑफ द बकेट 30 सेंटीमीटर दिलेली आहे. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द बकेट काढायचं, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द फ्रस्टम. त्याचा फॉर्म्युला काय आहे, 1/3 इंटू पाय इंटू h ब्रॅकेटमध्ये R1² प्लस R2² प्लस R1 इंटू R2. आता यामध्ये आपल्याला नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करतो त्यावेळी आपल्याला बकेटची स्लांट हाईट जी आहे ती कॅल्क्युलेट करायची गरज पडत नाही, परंतु जेव्हा आपल्याला कर्व सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा असतो त्यावेळी आपल्याला स्लांट हाईट कॅल्क्युलेट करावी लागते. त्या ठिकाणी आपण स्लांट हाईट कॅल्क्युलेट करणार नाही, डायरेक्ट आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करूया. तर आपल्याला पायची व्हॅल्यू जी आहे ती पायची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी आपण पुट करणार आहोत 22/7. कारण की लक्षात घ्या, 22/7 का पुट करतोय, कारण की रेडियस पहा 7च्या मल्टिपलमध्ये आहेत, 14 7. आलं लक्षात. ज्यावेळेस रेडियस 7च्या मल्टिपलमध्ये असेल त्यावेळेस 22/7 आपल्याला पुट करणं नेहमी कॅल्क्युलेशनसाठी सोपं जातं. त्या ठिकाणी आपण पुट करूया, म्हणजे 1/3 पायची व्हॅल्यू आपण 22/7 पुट करणार आहोत. या ठिकाणी कॅल्क्युलेशन पाहता 22/7 इंटू h किती दिलेला आपल्याला 30 दिलेला आहे. नंतर ब्रॅकेटमध्ये मोठा ब्रॅकेट घेऊया आपण, R1 म्हणजे काय 14, त्याला आपण काय लिहू शकतो 14 इंटू 14 प्लस R2 म्हणजे काय 7 इंटू 7 प्लस R1 इंटू R2 म्हणजे 14 इंटू 7. आलं लक्षात. आता या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन सिंपल करण्यासाठी आपण काय करूया, कॉमन घेऊया, ह्या ब्रॅकेटमधनं कॉमन घेऊया. काय काय बाहेर घेता येईल कॉमन लक्षात घ्या. आता 3 ने या ठिकाणी आपण रिड्यूस करूया, 3 आणि या ठिकाणी 10 येणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आणि 22 ला देखील आपण स्प्लिट करूया, कारण आपल्याला नंतर कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. आपण ही मेथड नेहमी लक्षात ठेवा, 22 ला स्प्लिट करायचंय 2 इंटू 11 ने किंवा 11 इंटू 2 असं स्प्लिट करायचंय. आणि या ठिकाणी 7 आपला आहे आधीचा, बरोबर आहे की नाही. हा 30च्या ऐवजी आपण 10 आलेला आहे. आलं लक्षात. 22 ला काय स्प्लिट केलं आपण 11 इंटू 2 आणि हा 7 आहे आणि हा 10 आहे. ब्रॅकेटमध्ये पहा, आता ब्रॅकेटच्या बाहेर आपल्याला कॉमन काय काय घेता येईल पहा. हा 14 आहे, म्हणजे या ठिकाणी 14 इंटू 14 आहे, 7 इंटू 7 आहे, 14 इंटू 7 आहे. तर आपल्याला हा जो 14 आहे 14 तो आपण कसं लिहू शकतो 7 इंटू 2, बरोबर आहे. हा 14 कसा लिहू शकतो आपण 7 इंटू 2 प्लस 7 इंटू 7 प्लस हा 14 कसा लिहू शकतो आपण 7 इंटू 2 आणि हा 7 आहेच. हे का केलेलं आहे तर कॉमन पहा, या ठिकाणी 7 आहे म्हणजे ही जी टर्म आहे ही जी पूर्ण एक टर्म आहे, ही टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. प्रत्येक टर्म मध्ये आपण तुम्ही पहा 7 आहे, या ठिकाणी देखील 7 आहे, या ठिकाणी देखील 7 आहे. म्हणजे 7 इंटू 7 आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकतो. प्रत्येक वेळी प्रत्येकाने मल्टिपल करण्याची गरज नाही. तर काय होणार आहे 11 इंटू 2. आता मी हे एकदम डिटेल्स मध्ये का सांगतोय, कारण की आपलं कॅल्क्युलेशन स्टेप बाय स्टेप आपण करतोय. म्हणून जेव्हा तुम्हाला एकदा प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही एकदम फास्ट मध्ये कराल, तेव्हा ही स्टेप लिहिण्याची देखील गरज पडणार नाही. डायरेक्ट तुम्ही 14 मधनं 7 ह्या 14 मधनं 7 बाहेर घेऊ शकता. आता हा 7 आणि हा 7 आपण बाहेर घेतला, 7 इंटू 7. आलं लक्षात. आता ब्रॅकेटमध्ये ह्या टर्म मध्ये काय राहणार आहे 2 इंटू 2. काय राहणार आहे 2 इंटू 2 म्हणजे काय राहणार आहे 4. ह्या टर्म मध्ये काय राहणार आहे दोन्ही 7 बाहेर घेतलेले म्हणजे काय राहणार आहे फक्त 1 राहणार आहे आणि प्लस यामधनं 7 आणि 7 बाहेर घेतलं म्हणजे काय राहणार आहे 2 राहणार आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे आपलं कॅल्क्युलेशन सिंपल केलेलं आहे. आता हा 7 आणि हा 7 इलिमिनेट होणार आहे. नंतर काय राहणार आहे 11 इंटू 2 इंटू 10. आपण या ठिकाणी काय करू शकतो मग 11 इंटू 2 सध्या तसं ठेवा, नंतर तुम्हाला लक्षात येईल इंटू 7.
आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार 4 + 1 5 + 2 म्हणजे 7. आलं लक्षात. आता एवढंच मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे, आपल्याला आन्सर मिळणार आहे. आता मल्टिप्लिकेशन करा तुम्ही. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 11 × 2 तसं ठेवू आपण. नंतर यात यांचं मल्टिप्लिकेशन करूया. 7 × 7 म्हणजे 49. 49 × 10 म्हणजे 490. एक एक स्टेप आपण पुढे जातोय. 490 ला 2 ने मल्टिप्लाय करा किंवा 11 ने मल्टिप्लाय काही करा. या ठिकाणी आपण 11 तसंच ठेवूया आणि याला 2 ने मल्टिप्लाय करूया. या ठिकाणी 0 येणार आहे. 9 × 2 म्हणजे 18 येणार आहे. कॅरीवर 1 आहे आणि 4 × 2 8 म्हणजे 980. 980 आलेला आहे इंटू 11 कसं येणार आहे. आता 11 ने मल्टिप्लाय करताना नेहमी लक्षात ठेवा युनिट प्लेस तसंच ठेवायचा. त्यानंतर आधीच्या 2 डिजिटची ॲडिशन करायची. 8 + 0 म्हणजे 8. त्यानंतर 9 + 8 म्हणजे 17 आणि त्यानंतर कॅरीवर 1 आलेला आहे. 9 + 1 म्हणजे 10. म्हणजे आपलं मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे 10780. 10780 आणि हे काय झालेलं आहे हा व्हॉल्यूम ऑफ द बकेट झालेला आहे. व्हॉल्यूम ऑफ द बकेट झालेला आहे. त्याला युनिट असणार आहे सेंटीमीटर क्यूब कारण की सगळं डायमेन्शन आपण सेंटीमीटर मध्ये घेतलेलं आहे. देअरफॉर आपण या ठिकाणी लिहूया व्हॉल्यूम ऑफ बकेट. व्हॉल्यूम ऑफ आपल्याला बकेट विचारला होता बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ बकेट इज इक्वल टू 10,780 सेंटीमीटर क्यूब. परंतु आपल्याला व्हॉल्यूम विचारलेलं नाही, आपल्याला कॅपॅसिटी विचारलेली किती लिटर त्यामध्ये पाणी बसणार आहे. आणि आपल्याला काय दिलेलं आहे आपल्याला 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब हे आपल्याला दिलेलं आहे. मग या ठिकाणी आपण 1000 ने डिवाइड केलं की आपल्याला लिटरमध्ये कॅपॅसिटी मिळणार आहे. देअरफॉर आपण या ठिकाणी लिहूया कॅपॅसिटी ऑफ बकेट इन लिटर्स. बरोबर आहे की नाही. इन लिटर्स कसे येणार आहे 10,780 डिवायडेड बाय 1000 ने डिवाइड करायचं आहे. आता 1000 ने आपण डिवाइड करतो म्हणजे काय करणार डेसिमल पॉईंट या ठिकाणी 3 डिजिट्स इकडे येणार आहे. म्हणजे दॅट इज इक्वल टू काय येणार आहे 10.780 नाही तरी चालेल आणि हे असणार आहे लिटर्स. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला आन्सर काय लिहिता येईल की 10.78 लिटर्स त्या बकेटमध्ये पाणी बसणार आहे. ते आपण या ठिकाणी लिहूया. तर आपण आन्सर या ठिकाणी लिहिलेलं आहे बकेट कॅन होल्ड 10.78 लिटर्स ऑफ वॉटर. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिकल देखील आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्या घरी जी बकेट आहे त्या बकेटचे जे सर्क्युलर फेसेस आहेत दोन्हीचे रेडियस तुम्ही काउंट करा आणि हाईट काउंट करा. त्यावरून त्या बकेटची तुम्हाला कॅपॅसिटी इन लिटर्स देखील कॅल्क्युलेट करता येईल. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया. The radius of the ends of the frustum are 14 cm and 6 cm respectively and its height is 6 cm. Find its curved surface area, total surface area and volume. या ठिकाणी पायची व्हॅल्यू आपल्याला 3.14 घ्यायला सांगितलेली. आपल्याला तीच घ्यावं लागणार आहे. या ठिकाणी आपण 22/7 ही व्हॅल्यू घेऊ शकत नाही. आपल्याला 3.14 ही घ्यावं लागणार आहे. जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल रेडियस 14 cm आहे तरी देखील आपण 22/7 न घेता 3.14 घेऊया आणि कॅल्क्युलेशन करूया. त्या ठिकाणी ते नाही विचारलं आपल्याला. कर्व सरफेस मध्ये आपल्याला या ठिकाणी स्लांट हाईट कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. नंतर व्हॉल्यूम आहे. तर ह्या तीनही फॉर्म्युला ठिकाणी आपल्याला यूज करून कॅल्क्युलेशन करायचं आहे. काय दिलेलं आहे त्यांनी फ्रस्टम दिलेला आहे. फ्रस्टम आता या ठिकाणी मोठी रेडियस 14 सेंटीमीटर दिलेली आहे, छोटी रेडियस 6 सेंटीमीटर आहे. पुन्हा एकदा म्हणजे काय दिलेलं आहे आपण जर बकेट पाहिलेली आहे त्या बकेट सारखंच असणार आहे. बरोबर आहे की नाही. छोटी रेडियस या ठिकाणी जी दिलेली आहे ती 6 ही जी छोटी रेडियस आहे ही रेडियस तर ती किती दिलेली त्याला आपण R2 म्हणूया. छोटी रेडियसला ती दिलेली 6 सेंटीमीटर आणि जी मोठी रेडियस आहे ती मोठी रेडियस 14 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी ही जी रेडियस असणार आहे ही त्याला आपण R1 म्हणतो ती 14 सेंटीमीटर आहे. आणि हाईट किती दिलेली आहे इट्स हाईट इज 6 सेंटीमीटर. या दोन्हीतलं जे डिस्टन्स आहे हे h इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आलं लक्षात. असा फ्रस्टम आहे. त्याचा आपल्याला कर्व सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. टोटल एरिया कर्व सरफेस एरिया प्लस हा टॉपचा एरिया बॉटमचा एरिया म्हणजे टोटल एरिया झालेला आहे आणि व्हॉल्यूम म्हणजे याची कॅपॅसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करूया आणि सॉल्व्ह करूया. तर सोल्युशन पहा. आपल्याला जे गिवन आहे त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे मोठी रेडियस R1 14 सेंटीमीटर, छोटी रेडियस 6 सेंटीमीटर, हाईट 6 सेंटीमीटर आणि पायची व्हॅल्यू आपल्याला 3.14 घ्यायला लावलेली. तर सुरुवातीला आपल्याला जेव्हा कर्व सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचं असतो त्यावेळेला आपल्याला स्लांट हाईट माहित पाहिजे. ही जी L आहे स्लांट हाईट
तिचा जो फॉर्म्युला आहे एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये एच स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 स्क्वेअर. आता आपण R1 आणि R2 चा डिफरन्स काय घेतलेला आहे, कारण की ही या ठिकाणी कट केलेला आहे म्हणून. आलं लक्षात. म्हणून R1 मायनस R2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी आपण व्हॅल्यूज पुट करूया. देअरफॉर एल इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये एच जो आहे एच किती आहे 6 दिलेला आहे म्हणजे 6 चा स्क्वेअर प्लस 14 मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये पुन्हा एकदा पहा 36 प्लस 14 मायनस 6 म्हणजे 8 चा स्क्वेअर 64. दोघांची ऍडिशन किती येणार आहे रूट मध्ये 100 येणार आहे. बरोबर एक नाही. देअरफॉर जर आपण स्क्वेअर रूट घेतला देअरफॉर एल इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आलेलं. स्लांट हाईट किती आलेली आहे 10 सेंटीमीटर. आता हीच व्हॅल्यू आपल्याला कर्व सरफेस एरिया मध्ये पुट करायची. म्हणजे आपल्याला सुरुवातीला काय काढायचं आहे कर्व सरफेस एरिया. देअरफॉर आपण फॉर्म्युला लिहू आपण या ठिकाणी कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम नी मिळाल्या बरं का, कारण की या ठिकाणी आपण जरी फ्रस्टम कन्सिडर केला तरी फ्रस्टम लिहिणं आपल्याला वर्ड कंपल्सरी आहे. तर फ्रस्टमचा हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे कर्व सरफेस एरियाचा आपण पाहिलेला आहे की आपण लिहित असतो की पाय इंटू एल आणि जी हाईट लिहिताना आपण काय करतो असतो R1 प्लस R2 रेडियस दोघांची ऍडिशन करत असतो. आता स्लांट हाईट या ठिकाणी आपण लिहितो एच आपण या ठिकाणी घेत नाही कारण की एच हा एल मध्ये कन्सिडर झालेला असतो. जी हाईट असती परपेंडिक्युलर हाईट ती स्लांट हाईट मध्ये कन्सिडर झालेली असती. या ठिकाणी रेडियस आहे आणि या ठिकाणी स्लांट हाईट आहे आणि पायने आपण मल्टिप्लाय करतो. जर जस्ट पुट करा पायची व्हॅल्यू आपल्याला किती पुट करायची आहे 3.14 इंटू एल. एल ची आपण व्हॅल्यू पुट केली फाइंड आउट केलेली 10 इंटू ब्रॅकेटमध्ये R1 म्हणजे 14 प्लस 6. बरोबर आहे ना 14 प्लस 6 म्हणजे ब्रॅकेटमध्ये 20 येणार आहे. दॅट इज इक्वल टू जस्ट कॅल्क्युलेशन आहे 3.14 इंटू 10 इंटू 14 प्लस 20. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करा किती येणार आहे 3.14 इंटू 200. आता 2 झिरो आहेत 2 नी मल्टिप्लाय याचा डबल करायचं आहे किती येणार डबल म्हणजे 628. बरोबर एक नाही 628 आणि हे 2 झिरो आहेत 2 झिरो. त्यानंतर डेसिमल पॉईंट पहा 2 डिजिट्स आहेत म्हणून 2 डिजिट्स या ठिकाणी ठेवलेले आहेत म्हणजे 628 आपलं आन्सर आलेलं आहे. आणि त्याला सरफेस एरिया आहे म्हणजे त्याचा युनिट काय असणार आहे स्क्वेअर मध्ये असणार आहे म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर. सगळे युनिट्स आपल्याला सेंटीमीटर दिलेले आहेत म्हणून आपलं आन्सर काय आलेलं आहे या ठिकाणी कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम गिवन फ्रस्टम किती आलेला आपला आन्सर या ठिकाणी आपण लिहूया इज इक्वल टू 628 स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं आपलं पहिलं आन्सर. त्यानंतर आपल्याला टोटल सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. आपल्याला माहिती की टोटल सरफेस एरिया ऑफ द फ्रस्टम त्याचा फॉर्म्युला काय आहे पाय एल इंटू R1 प्लस R2 म्हणजे हा कर्व सरफेस एरिया झालेला आहे. नंतर पाय R1 स्क्वेअर म्हणजे जो मोठी रेडियस असलेला फेस आहे त्याचा एरिया झालेला सर्क्युलर एरिया आणि छोटी रेडियस असलेला सर्क्युलर एरिया हा झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण आधी कॅल्क्युलेट केलेली ती आपण डायरेक्ट पुट करू शकतो आणि हे दोन सेपरेट कॅल्क्युलेट करू शकतो. परंतु तसं न करता आपण काय करूया यामध्ये जो कॉमन आहे या ठिकाणी पाय आहे या ठिकाणी पाय आहे या ठिकाणी पाय आहे तर पाय आपण कॉमन घेऊया आणि ब्रॅकेटमध्ये जे राहणार आहे ते ब्रॅकेटमध्ये आतमध्ये ठेवूया. बरोबर आहे की नाही. तर ब्रॅकेटमध्ये काय काय राहणार आहे या ठिकाणी तो सुरुवातीला राहणार आहे एल इंटू R1 प्लस R2 प्लस या ठिकाणी पाय बाहेर घेतला म्हणजे R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. आलं लक्षात. तर पायची व्हॅल्यू आपल्याला 3.14 घ्यायला सांगितलेली ती घेऊया आपण. एल जी आहे एल म्हणजे स्लांट हाईट आपण किती कॅल्क्युलेट केलेली आहे त्या ठिकाणी 10 कॅल्क्युलेट केलेली आहे. ब्रॅकेटमध्ये R1 प्लस R2 म्हणजे 14 प्लस 6 प्लस R1 म्हणजे काय 14 इंटू 14 त्यानंतर R2 म्हणजे काय 6 इंटू 6. स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. दॅट इज इक्वल टू 3.14 इंटू ब्रॅकेट 14 प्लस 6 म्हणजे 20 इंटू 10 म्हणजे 200 झालेली या ठिकाणी प्लस 14 इंटू 14 त्याचा स्क्वेअर 196 आहे नंतर 6 इंटू 6 म्हणजे 36 झालेला आहे. सिंपल कॅल्क्युलेशन करतोय आपण पायने प्रत्येक ठिकाणी मल्टिप्लाय करण्यापेक्षा आपण पायने सगळ्या शेवटी मल्टिप्लाय करूया. 3.14 इंटू ब्रॅकेट 200 प्लस 196 प्लस 36 ऍडिशन किती येणार आहे 6 प्लस 6 म्हणजे 12 नंतर 3 कॅरीवर 1 आला 3 प्लस 12 प्लस 13 या ठिकाणी 3 येणार आहे आणि या ठिकाणी 2 प्लस 1 3 1 प्लस 4 432 आलेला आहे. ऍडिशन 432. आता 432 आणि 3.14 याचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी आपण करूया.
432 रफमध्ये आपल्याला करावं लागणार आहे. आणि या ठिकाणी जो पॉईंट आहे तो पॉईंट आपण सगळ्या शेवटी कन्सिडर करूया. आलं लक्षात? तर सिंपल पहा, सिंपल स्टेप्स आहेत. या ठिकाणी 8 येणार आहे, या ठिकाणी 2 येणार आहे, या ठिकाणी 7 17 बरोबर आहे की नाही. नंतर या ठिकाणी 0 घेऊन या ठिकाणी 1 ने मल्टिप्लाय म्हणजे 2 3 4, नंतर 2 0 घेतल्यानंतर 3 मल्टिप्लाय करायचा, 3 2 6 9 आणि 12. ॲडिशन करा या ठिकाणी, ॲडिशन पहा 8 नंतर या ठिकाणी 4, तर 6 + 3 9, 9 + 7 16, कॅरीवर 1 आलेला, 10 + 4 1 + 15, कॅरीवर 1 आलेला, या ठिकाणी 2 + 1 3 आणि 1 म्हणजे 1 3 5 6 4 8 आणि डेसिमल पॉईंट 2 आहेत म्हणजे या ठिकाणी 2 या ठिकाणी पॉईंट द्यावा लागणार आहे. तर याचं मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे 1356.48 एवढं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. आणि हे काय आहे, हा सरफेस एरिया आहे म्हणजे त्याचं युनिट असणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर. आपण या ठिकाणी आन्सर लिहूया. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम, गिवन फ्रस्टम की त्याचे डायमेन्शन आपल्याला दिले आहेत, दॅट इज इक्वल टू 1356.48 आणि युनिट असणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं आपलं सेकंड आन्सर. त्याच्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपल्याला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला फ्रस्टमचा माहिती आहे, V = 1/3 × π × h ब्रॅकेटमध्ये r1² + r2² + r1 × r2. या ठिकाणी आपण स्लांट हाईट घेत नाही, डायरेक्ट आपण परपेंडिक्युलर हाईट घेत असतो. दॅट इज इक्वल टू आता व्हॅल्यूज पुट करा. 1/3 × π ची व्हॅल्यू आपल्याला 3.14 घ्यायला सांगितलेली, तीच घ्यायची, इंटू h आपण जो h घेतलेला आहे म्हणजे ती हाईट ती आपल्याला 6 दिलेली आहे. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये आता मोठं ब्रॅकेट घेऊ आपण, इंटू ब्रॅकेटमध्ये r1 म्हणजे किती 14 × 14, नंतर प्लस r2 म्हणजे काय 6 × 6 प्लस r1 14 आणि r2 6. आता ब्रॅकेटमध्ये सॉल्व करा एक एक. या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी रिड्यूस होणार आहे 2 येणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे 3.14 × 2 आणि ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे 14चा स्क्वेअर 196, 6चा स्क्वेअर 36 आणि 14 × 6 म्हणजे 84. टेबल्स आपल्याला व्यवस्थित लक्षात आले पाहिजे. 14 × 6 म्हणजे 84. आता यांचं ॲडिशन करा. 3.14 ब्रॅकेटमध्ये ती करा, हे 2 असंच ठेवा, नंतर इंटू ब्रॅकेट 196 म्हणजे 4 + 6 म्हणजे 10 आणि या ठिकाणी 6 येणार आहे. नंतर 8 + 3 11, 11 + 9 20 आणि कॅरीवर 1 तो 1 म्हणजे 2 आलेला आहे. 2 + 1 म्हणजे 3, 316. ॲडिशन किती आलेली आहे 316. 316ला 2 ने मल्टिप्लाय करा, किती येणार आहे 3.14 × 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे याचं डबल 632, बरोबर आहे ना, 632 येणार आहे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागणार आहे आणि ते आन्सर आपल्या ठिकाणी लिहायचं आहे. तर मल्टिप्लिकेशन आपण रफमध्ये करूया. 632 × 3.14 या ठिकाणी आपण रफ कॅल्क्युलेशन करतो, ते आपण या ठिकाणी ते लिहूया. तर काय येणार आहे 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 8 येणार आहे, नंतर 12 कॅरीवर 1 24 + 1 म्हणजे 25, नंतर 1 ने म्हणजे या ठिकाणी 0 घ्यायचा 2 3 6, नंतर डबल 0 घ्यायचा आहे 3 मल्टिप्लाय करायचं आहे 6, नंतर या ठिकाणी 9 आणि या ठिकाणी 8 आहे. आता ॲडिशन करा. या ठिकाणी 8 येणार आहे, नंतर या ठिकाणी 4 येणार आहे, त्यानंतर 5 + 3 म्हणजे 8, 8 + 6 म्हणजे 14, कॅरीवर 1 आलेला आहे, या ठिकाणी 10 म्हणजे 16, 16 + 2 म्हणजे 18, कॅरीवर 1 आलेला आहे, 8 + 1 म्हणजे 9, या ठिकाणी 1. आता डेसिमल पॉईंट 2 आहेत, या ठिकाणी 2 द्यायचे. ठीक आहे. 1984.84 म्हणजे या ठिकाणी आलेलं आहे, लिहूया आपण 1984.48 हा जो व्हॉल्यूम आलेला आहे आणि व्हॉल्यूमचं युनिट असणार आहे सेंटीमीटर क्यूब. आलं लक्षात. म्हणजे V = 1984.48 सेंटीमीटर क्यूब. आपला आन्सर आता 3ही आन्सर आपल्याकडे आलेले आहेत, तर 3 आन्सर आपण या ठिकाणी लिहूया. तर आपण जे कॅल्क्युलेट केलेले सगळे आन्सर या ठिकाणी आपण दिलेले. फॉर द गिवन फ्रस्टम कर्व सरफेस एरिया 628 स्क्वेअर सेंटीमीटर, टोटल सरफेस एरिया 1356.48 स्क्वेअर सेंटीमीटर आणि व्हॉल्यूम 1984.48 सेंटीमीटर क्यूब. तर हे आपले सगळे आन्सर आलेले आहेत. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 7.2 मधील शेवटचा क्वेश्चन नंबर 3 पाहूया. The circumference of the circular faces of a frustum are 132 cm and 88 cm. म्हणजे फ्रस्टमचा जो मोठा सर्कम्फरन्स आहे तो 132 आहे आणि छोटा आहे तो 88 सेंटीमीटर दिलेला आहे. सर्कम्फरन्स म्हणजे काय तर 2πr, याला आपण सर्कम्फरन्स म्हणणार.
आणि इट्स हाईट इज 24. आता ही जी हाईट दिलेली आहे नेहमी परपेंडिक्युलर हाईट असते 24 सेंटीमीटर. टू फाइंड द कर्व सरफेस एरिया ऑफ द फ्रस्टम कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आपल्याला काय करायचं आहे, कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. आणि जेव्हा आपल्याला कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करायचा असतो तेव्हा आपल्याला स्लांट हाईट माहिती पाहिजे असते. आपल्याला गिवन काय आहे, ही परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे म्हणजे आपल्याला एल कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. त्याच्यानंतर सरकम्फरन्स दिलेला आहे त्यावरून आपल्याला R1 आणि R2 कॅल्क्युलेट करावं लागणार आहे आणि ह्या हाईटवरून आपल्याला एल कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. तर ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली ती आपल्याला कंप्लीट करायची. तर सुरुवातीला काय दिलं आहे, सरकम्फरन्स 1. आता 2 सरकम्फरन्स असणार आहे. त्या 2 सरकम्फरन्सवर त्या ठिकाणी मी फिगर जस्ट खाली ड्रॉ केलेली आहे. तर पहिला सरकम्फरन्स त्यावरून आपण R1 कॅल्क्युलेट करणार आणि जो छोटा सरकम्फरन्सवर त्यावरून आपण R2 कॅल्क्युलेट करणार. आपल्याला एच दिलेली आहे 24 सेंटीमीटर. आलं लक्षात, ही फिगर लक्षात ठेवा. या फिगरवरून आपण कॅल्क्युलेट करतोय. तर सुरुवातीला आपल्याला सरकम्फरन्स 1 कॅल्क्युलेट करायचा आहे. सरकम्फरन्स 1 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला रेडियस R1 कॅल्क्युलेट करायची. सरकम्फरन्स 1 काय दिलेला आपल्याला 2π R1. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तो दिलेला 132. त्यावर आपण R1 कॅल्क्युलेट करूया म्हणजे 132 डिवायडेड बाय 2π. आता या ठिकाणी आपल्याला रफ कॅल्क्युलेशन करावं लागतील कारण की आपल्याला डायरेक्ट आन्सर येणार नाही. तर आपण ते रफ कॅल्क्युलेशन सेपरेट करूया. या ठिकाणी आपण रफ कॅल्क्युलेशन करूया. काय दिलेलं आहे, देअरफॉर R1 इज इक्वल टू 132 डिवायडेड बाय 2π. आता पायची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची किती, 22/7. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहे पाय इज इक्वल टू 22/7. आपल्याला तीच व्हॅल्यू घ्यावं लागणार आहे. तर या ठिकाणी घेऊया आपण 132 डिवायडेड बाय 2 आणि पायची व्हॅल्यू काय आहे 22/7. आता 7 डिव्हिजनचा डिव्हिजन मध्ये तो काय होणार आहे, मग मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहे. 132 × 7 डिवायडेड बाय 2 × 22. आता 2 ने डिवाइड करा. या ठिकाणी काय येणार आहे 66 च्या डबल 132 तर 21 आणि या ठिकाणी 3 येणार आहे म्हणजे काय आलेला आन्सर 7 × 3 म्हणजे 21. आता 21 आपला आन्सर आलेला आहे. आता या ठिकाणी युनिट काय असणार आहे, जे सरकम्फरन्स युनिट आहे तेच आपलं युनिट असणार आहे, सेंटीमीटर असणार आहे. त्या ठिकाणी आपण लिहूया. म्हणजे आपलं पहिलं आन्सर काय आलेलं आहे, या ठिकाणी आलेलं आहे 21. R1 काय आलेली 21 सेंटीमीटर. फर्स्ट आन्सर आलेलं 21 सेंटीमीटर. आता त्याच्यानंतर आपल्याला R2 कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. R2 कॅल्क्युलेट करण्यासाठी या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यांनी, सरकम्फरन्स 2 दिलेला आहे 2π R2 इज इक्वल टू 88 सेंटीमीटर. म्हणजे त्या ठिकाणी R2 म्हणजे 88 डिवायडेड बाय 2π. त्या ठिकाणी असंच करू आपण, हीच पद्धत असणार आहे. R2 इज इक्वल टू 88 डिवायडेड बाय 2π म्हणजेच काय येणार आहे 88. आता पायची व्हॅल्यू 22/7 आहे म्हणजे या पद्धतीने 7 मल्टिप्लिकेशन मध्ये येणार आहे आणि 22 डिव्हिजन मध्ये राहणार आहे 2 × 22. आता या ठिकाणी पहा हा 4 आहे 22 4 द 88 2 आणि या ठिकाणी 2 येणार आहे म्हणजे 14 आलेला आहे. तर R2 ची व्हॅल्यू किती आलेली आहे 14 सेंटीमीटर. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. आता आपल्याला R1 आणि R2 मिळालेले आहे. R1 R2 मिळालेले आहेत. मग आपल्याला स्लांट हाईट कॅल्क्युलेट करावं लागणार आहे कारण की आपल्याला जेव्हा कर्व सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा असतो त्याची फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला स्लांट हाईट पाहिजे असते. तर सुरुवातीला आपण स्लांट हाईट कॅल्क्युलेट करूया. स्क्वेअर मध्ये h² प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्याकडे एक व्हॅल्यू पुट करूया आपण. तर स्लांट हाईट जी आहे h² आपण पुन्हा एकदा रफ कॅल्क्युलेशन करूया या ठिकाणी, नंतर आपण व्हॅल्यूज पुट करूया. ठीक आहे. तर स्क्वेअर रूट मध्ये L इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये h किती दिलेला आहे आपल्याला, h जी हाईट दिलेली आहे ती 24 दिलेली आहे. 24चा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये R1 आता आपण कॅल्क्युलेट केलेली आहे ती 21 आहे आणि R2 14 आहे त्याचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये 24चा स्क्वेअर तो स्क्वेअर आहे 576 प्लस 21 मायनस 14 म्हणजे 7चा स्क्वेअर 49. दोघांची ऍडिशन किती येणार आहे, तर ती ऍडिशन येणार आहे स्क्वेअर रूट मध्ये 50 म्हणजे 625 बरोबर आहे ना. 625 ऍडिशन येणार आहे. याचा स्क्वेअर रूट म्हणजे काय 25. देअरफॉर L इज इक्वल टू 25. आपल्याला आन्सर आलेला आहे. L ची व्हॅल्यू किती आलेली आहे 25 सेंटीमीटर. त्या ठिकाणी आपल्याला लिहावं लागणार. सुरुवातीला h म्हणजे काय 24चा स्क्वेअर. R1 याचा अर्थ काय आलेला R1 किती आहे आपला, आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे 21 मायनस 14 त्याचा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला जे आन्सर आलेलं आहे आन्सर आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्ट लिहायचं आहे 25 सेंटीमीटर. आलं लक्षात. आपल्याला स्लांट हाईट मिळालेली आहे 25 सेंटीमीटर. त्यावरून आपला कट सरफेस एरिया त्याचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की पाय इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2 इंटू L. त्यानंतर आपल्याला कट सरफेस एरिया ऑफ द फ्रस्टम कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे पाय इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2 इंटू L.
एल स्लांट हाईट आपण कॅल्क्युलेट केलेली आहे ती किती आहे 25 आहे आणि R1 जो आहे आपला R1 ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 21 आणि R2 ची व्हॅल्यू 14 आपण कॅल्क्युलेट केलेली आहे। नंतर या ठिकाणी आपल्याला रफ कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे। या ठिकाणी आपण रफ कॅल्क्युलेशन करूया। कर्व सरफेस एरिया दॅट इज इक्वल टू पाय ची व्हॅल्यू किती आहे 22/7 इनटू हे रफ कॅल्क्युलेशन आहे लक्षात घ्या इनटू 21 + 14 म्हणजे किती झालेलं आहे 35 आणि हा 25। नंतर या ठिकाणी 7 रिड्यूस करूया या ठिकाणी 5 येणार आहे म्हणजेच काय येणार आहे 22 × 5 × 25। आता 22 × 5 म्हणजे किती झालेले आहेत या ठिकाणी 110 × 25 नंतर 25 ने मल्टिप्लाय करा या ठिकाणी 0 येणार आहे 25 म्हणजे 5 नंतर 2 कॅरीवर आलेले आहे 25 + 2 म्हणजे 27 2750 ही व्हॅल्यू आलेली या ठिकाणी 2750 हे सगळं रफ कॅल्क्युलेशन आहे। आन्सर काय स्क्वेअर सेंटीमीटर कर्व सरफेस एरिया म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर। आता आपण तीनही आन्सर फाइंड आउट केलेले तर जस्ट एकदा आपण रिवाइज करूया। तर सुरुवातीला आपल्याला सर्कम्फरन्स वरून आपण R1 कॅल्क्युलेट केलेली आहे त्यानंतर सर्कम्फरन्स 2 वरनं R2 कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि R1 आणि R2 चा उपयोग करून आपण स्लांट हाईट कॅल्क्युलेट केलेली आहे कारण की आपल्याला कर्व सरफेस एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी स्लांट हाईटची गरज पडते। तर स्लांट हाईट आपली 25 सेंटीमीटर आलेली त्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे। ही फिगर आहे त्यामध्ये अप्पर फेस म्हणजे अप्पर जो मोठा फेस आहे मोठा सर्क्युलर फेस आहे त्याचा R1 रेडियस आहे आणि छोट्या सर्क्युलर फेसची R2 आहे। तर या ठिकाणी स्लांट हाईट आपल्याला मिळालेली आहे आणि त्यानंतर कर्व सरफेस एरिया त्याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिलेला पाय इनटू ब्रॅकेट R1 + R2 × L कारण की स्लांट हाईट आपल्याला याची गरज पडते आणि रफ कॅल्क्युलेशन करून आपण आपलं फायनल आन्सर आलेलं आहे की सरफेस एरिया इज 2750 स्क्वेअर सेंटीमीटर। तर आपलं हे आन्सर या ठिकाणी आपण ऍक्टिव्हिटी पूर्ण करून पूर्णपणे फायनल केलेले आहे। तर या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 7.2 कंप्लीट केलेला आहे। दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ। थँक्यू।